आलेले हे बाई बाई हे म्याड केलं या बाईनं मला ब्लॅकमेल लय करून राहिली. आता काय करा काय समजून नाही राहिलं. पण घरी माहीत होईन ना या भीतीनं लेखाले टोपी घाला लागली कोणाला वैखुनी आलं पाहिजे म्हणून. मी इले भेटायला गेलो तर हे बाई माझ्या फोटो नाही काढन काय काय काही समजून नाही राहिलं. आला होता म्हणून भेटायला. पहिलेच तर तिनं माझ्या चेहरा लावून ते कांड केलं आणि मला फसून राहिली. ते पैसे मागून राहिली. नाही तर त्या घरच्या इलेच दाखवतो म्हणते फोटो. माझी बायको तर अशी आहे का बातच ऐकते. हे आहे का मागं पाहून घेतो बा कोणीच नाही. चाल चाल समोर जा. हे कोणतं ऑफिस यायचं ऑफिसच्या रस्त्यात तिकडे आहे हे इकडे आले आणि मला म्हणे मी ऑफिसले चाललो म्हणे. आईले सांगितलं म्हणते ऑफिसले चालले आणि टोपी गिपी डोक्यात घालून नाही तर कधी टोपी नाही घालत ना माणूस. झालं मी यायच्या मांग आली. आता झाडा मागून लपून पाहिलं मी. बरं झालं आता कुठं जातं पायतच यायचं. आणि मग काढतो यायची चांगली खडी. बरं मला म्हणते मावर विश्वास ठेव. असा डोका देते. हे यायचं ऑफिस हे ऑफिस होय. आता समजलं मला कोणतं ऑफिस आहे ते यायचं. बाईचा लोचा आहे हे मला लक्षात आलं. खरी गोष्ट आहे. मलाही वाटलं माझा संशय खराच निघून राहिला. चाल बाई लपून पाहून घेतो काय आहे तर. अधिक दिसली तर अधिक यायले वाटत का माझ्या मागं आली. जाईन नाही तिकडे कुठं चालले तर जरासं आरामशीर घ्या. पाहते पुढं पाहते झर जाते. काहीतरी झाय हो बाई. चाल बाई अधिक लय समोर जाईन मला दिसन नाही. मी दिसली नाही पाहिजे ना. हाय टेन्शन आहे ना. लपून जा लागून राहिला यायच्या मांग. मधली का घुबड कोणती घुबड यायची. यायच्या मांग लागली ऑफिस मधली वाटते हो बाई. बोलावलं वाटते इकडे बोलावले. काही ऑफिसले जातो पण ऑफिसलाही गेले नाही काही नाही. का सुट्टी काढली का स्पेशल तिच्यासाठी. लयच प्रेम वाटते बाई माझ्या नवऱ्याचं तिच्यावर. पण इकडे एकदम इकडे भेटाले बापरे भेटाले आले नाही. नाही तर आमच्यासाठी वेळ नाही लेकरासाठी वेळ नाही. त्या घुबड सोबत भेटाले येईल एवढा वेळ आहे. कोणती घुबड होय तर पाय तो तिची. घुबड गिबड म्हणून अर्थ राहिला. आपलाच नवऱ्यानं पाय एकडा पडला नवऱ्याचा आपल्या. दुसऱ्या मार्गावर चालला. म्या काय प्रेम कमी दिलं का येईले पाय ना. येईन तरी दुसरीच्या इकडे चालले. चांगला हाती लागला हा माणूस यावल्या. येले आता पुरा मी बरबाद करतो बरबाद पैशानं. माहे शान शौक पुरं हुरून राहिले ना. बरा मला गवसला हा माणूस. चांगला गवसला माणूस. आता भादा माणूस पोएट कडला. मस्त त्याचा चेहरा बदलून टाकला. लावला दुसरा चेहरा याचा. मस्त पैशाची मशीन भेटली मला पैसे कमवायची. मस्त इथं का कसं होतं. पैसा नाही राहा 1 रुपया जवळ मावशी. मस्त आता पैसाच पैसा आहे. जेव्हा म्हटलं तेव्हा फोन पे न पैसे पाठवते ह्या मला. मस्त जमलं आता मायावलं. तरी चार्ज राहते सारं राहते. शॉपिंगला जाता येते हे ते लय मजा येऊन राहिली आता. आता त्याला बोलायला आता अधिक मिळाला करतो त्याला. अजूनही नाही आला हा अभि. खाऊन नाही आला असं. पण प्रेमात पळा लागते. लय चांगला माणूस आहे. मेन म्हणजे पैशाची मशीन माणूस आहे असा. अभिले मी प्रेमात पळासाठी जीन्स पॅन्ट घालून आली. मी साडी घालणारी बाई. आले अभि. अभिजी मी किती वाट बघत होती तुमची. तुम्ही आले का. त्याकडून 5 मिनिट राहणं होत नव्हतं तुमच्याशिवाय. हो बाई दूर थांबा. माझा तुमचा काही संबंध नाहीये. माझ्या जवळ येऊ नका तुम्ही. हो अभिजी असं नाही बोलायचं असतं अभिजी. हो बाई जवळ नका येऊ. दूर व्हा. काम होतं काय कशासाठी. फोनवर बोला म्हटलं तुम्ही बोलल्या नाही. आणि मला इथं बोलावून घेतलं ना. आता एकदम माझ्या जवळ येऊन राहिल्या. माझा तुमचा काही संबंध नसताना मला तुम्ही ब्लॅकमेल करता. आणि मला म्हणतात की तुमच्या घरी सांगतो तुमच्या बायकोला सांगतो. असं ब्लॅकमेल करणं तुमचं किती शोभतं ताई. ताई तुम्ही असं करू नका ना. माझी 2 लेकरं आहे. माझी बायको आहे. माझं चांगलं घर आहे. समाधानानं राहतो आम्ही ताई. पण मी तुमच्या वाटी नाही गेलो काही नाही केलं तर तुम्ही माझ्या मागे लागले. तुमचं हेच तर पटत नाही. ताई म्हणता मला. माझं प्रेम आहे. मी तुम्हाला म्हटलं बोलावलं इथं. आणि मी तुम्हाला बघायसाठी स्पेशल इथं बोलावलं. आणि तुम्ही आले मला ताई म्हणून राहिले. आणि मला किती वाईट वाटतं. ताई माझं खरंच तुमच्यावर प्रेम नाही ना. तुमचं जरी असं ताई विसरून जा. मला 2 लेकरं आहे. एक चांगली बायको आहे. माझा चांगला संसार आहे. काही प्रेम वगैरे नाही आहे. तुम्ही माझ्या पैशाच्या मागं लागलाय. मला ब्लॅकमेलिंग करून पैसा काढायला. आता खोट्या बोलून राहिला तुम्ही. प्रेम आहे काय प्रेम वगैरे नाही आहे ताई तुमचं. तुम्ही खोट्या बोलू नका. असं पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका ताई. मी तुमच्या पाया लागतो. हे होय वाटते. पाय हिच्यासोबत भेटायला आले लपून ऑफिसला जातो म्हणे. झाडा मागूनच पाहतो काय यायचा तमाशा आहे तर परा पाहून घेतो. चला मी लपून आली. आता झाडा मागे लपली आहे मी. आता सगळं पाहून घेतो यायचं. आणि माझ्या नवऱ्याची खडे खट्टी करतो. पण बाई माझ्या नवऱ्याचा विचार प्रेम असतं. हे बाई इकडे येऊन राहिली. माझ्या माणूस तर काही मागं येऊन राहिला. माझ्या नवऱ्याचं काही असतं तर माणूस समोर गेला असता. तिथे लग लावला असता. काहीच नाही. माणूस मागं येऊन राहिला. नाराज आहे.
काही वेगळं असन का हो? एकदम नवऱ्याला म्हणता नाही एकदम फोटो गिटो काढला असं आता तर म्हटलं असतं मी त्या बाईसोबत चालू आहे म्हणून तुम्ही. पण आता कसं दूर दूर हटून राहिला ना माणूस. कसं करा काय आहे नेमकं यायचं ऐकूही नाही द्यायचं बोलणं काय आहे तर काय बोलून राहिले तर फक्त डोळ्यानं पाहा लागून राहिले टुकूर टुकूर. ही तुमच्या ह्या वाईट वागण्यामुळं माझी आजची ड्युटी पडली म्हटलं. मला आता लगेच सुट्टी घ्यावी लागली. असे कारनामे करू नका तुम्ही ताई. तुम्हाला खरंच सांगतो मी माझ्या जीवनात येऊ नका तुम्ही. असा सत्यानाश करू नका. कोणाच्या जीवनात बेकार करून काही फायदा नाही आहे. आणि जो माणूस चांगला असन त्याच्या मागं लागू नका तुम्ही. दुसऱ्या मुलाले पहा कोणाले पहा. मी माझ्या संसारिक जीवनात आहे. इथं तुमचं हे ऐकायसाठी आली का? माझं किती प्रेम आहे. मी तुमचे हे शब्द ऐकायला नाही आली की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे म्हणून. अभिजी मी हे ऐकायसाठी आलं का? आज तू खूप छान दिसत आहे असं. मी तुमच्यासाठी म्हटलं कपडे बदलवले, म्हटलं मी साडीवरचा हा ड्रेस घातला, पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही आणि तुम्ही मला तेही म्हटलं नाही. हे काय बोलता तुम्ही? प्रेम नाही वगैरे. तुम्हाला माहिती आहे का माझं तुमच्यावर किती प्रेम आहे? बस बाई दिसते बापा. ही बाई कोण लढून राहिली बा माणसासमोर? काय झालं बापा? लढून झाले मी पिगलो तो. ते आसू पडून राहिली मी. पण हा माणूस काही पिगलून नाही राहिला. उभाच्या उभा साहेब जवळ येत नाही. ताई मी शेवटपर्यंत तुम्हाला ताईच म्हणणार. मी माझं तुमच्यावर खरंच प्रेम नाही आहे. आणि तुम्ही मला ब्लॅकमेल केलं आहे. तुम्ही मला नुसतं पैसे मागता. असं करू नका ताई. तुम्ही आता मागं जा. तुम्हाला जर दुसरं एखादं कोणासोबत तुम्ही लग्न करून टाका मोकळे व्हा. माझ्या मागं लागू नका ताई तुम्ही. आयुष्यात माझ्या बायकोवरच प्रेम केलं. माझी बायको नीता इतकी चांगली आहे की माझं तिच्याशिवाय दुसऱ्यावर प्रेमच होऊ शकत नाही. दिसते बायकोचा बहीण लेखाचा येणे मोहात पडासाठी लढून राहिली, डोळ्यातून पाणी काढून राहिली. आता काही पिघलून राहिलं. याचं बायकोवर लयच प्रेम दिसून राहिलं. आम्ही म्हटलं ब्लॅकमेल करता पुरा फसवतो याला. काही फसून नाही राहिला हात. बाई कशा वागून राहिले? हात नको पकडू प्लीज. माझ्या हात नको पकडू. दूर व्हा. बाई माझ्या माणसाचा हात पकडून राहिली बाई. काय तिने लाज विकली आहे का काय माहित? तिला माहित असं ना माझ्या नवरे हात पकडून देऊन राहिला ना. तुझ्यावर खूप प्रेम आहे अभिजी. खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत. अभिजी आता तर मस्त जमलं. याच्या बायकोच्या देखताच माझ्या हातात हात होता ह्याच्या. बरोबर सीन बरोबर क्रिएट झाला. आताच याची बायको सोडून जाते चले आणि मी याच्या आयुष्यात घुसतो. मग ही कोण आहे बाई? आपल्या दोघांच्या प्रेमाच्या मदत आली ही बाई कोण आहे? ही कशा बोलता ताई तुम्ही? ती माझी बायको आहे. तिच्या मनात तुम्ही काय संशय निर्माण करता का ताई? मी आतापर्यंत तुम्हाला ताईच म्हणून राहिलो होतो. तुम्ही माझा हात पकडला. मी नाही म्हटलं. मी हात झटकला तरी माझा हात जबरदस्तीने पकडला ताई तुम्ही. तू असं काही वाईट समजू नको. मी ताई माझं काहीच नाही. मी यांना ताई करून बोलत आहे ताई. मी ऑफिसला आज याच्यासाठी सुट्टी. मला ह्या ब्लॅकमेल करून राहिल्या. तुला काय सांगू? तुम्ही ऑफिसला चालले होते ना. तुम्ही खरे बोलले असते तर असे खोटे बोलले नसते. तुम्ही आता खोटे बोलून राहिले. आतापर्यंत मी खूप विश्वास ठेवला. आताच तुम्ही तिच्या हातात हात पकडून होते आणि मी आल्याबरोबर तुम्ही हात झटकला आणि तिच्या दूर झाले. तुम्ही तुमचं काहीतरी सुरू आहे. मला हे खूप दिवसाचं असं वाटून राहिलं होतं. मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही का बरं नाही सांगितलं? मला तू काय विश्वास ठेव. हाच विश्वास ना. तुम्ही असे इकडे येऊन असे कारनामे दोन लेकरं असताना हे काम कारनामे करून राहिले. प्रेम प्रकरण करून राहिले. मला मुलीची भडक पडू देऊन नाही राहिले. मस्त लागली. असं कसं माझ्या प्रेमात नाही म्हणे. आता याच्या बायकोचं असं हिपड आणलं. आता तर पुरा फसला रे बापल्या. संसार मोडल्याच्या राहत नाही. याची बायको हाकल्याच्या राहत नाही. मी याच्या घरात घुसल्याच्या राहत नाही. नीता माझ्यावर विश्वास ठेव ना. मी खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला पण ही बाई मला ब्लॅकमेल करत होती. माहित होतं तू अशीच रिॲक्ट करशील, मला सोडून जाशील म्हणून मी सांगितलं नाही. तुम्ही खोटे बोलून राहिले. काही नाही. तुमचंही प्रेम आहे. तुम्ही आता खोटे बोलून राहिले. स्वतःच गुन्हा झाकण्यासाठी तुम्ही पण भेटायला आले ना. तुमचं जर काही नसतं तर तुम्ही भेटायला आले असते का? तुम्ही ऑफिसची सुट्टी घेऊन आले. आमच्यासाठी तुमच्यापाशी वेळ नाही आहे. वेळ नाही. थोडा वेळही मिळत नाही म्हटलं तुमचा. आणि तुम्ही या बाईला स्पेशल भेटायला आले. मग तुमचं प्रेम नाही तर काय? आता तुम्ही माझ्या समोर तुम्ही दिसले म्हणून तुम्ही खोटे बोलून राहिले. रंगे हात पकडलं म्हणून तुम्ही आता खोटे बोलून राहिले. अगं नीता मी कोणत्या शब्दात सांगू तुला? कोणत्या शब्दात सांगू ग? या बाईवर विश्वास नको ठेवू. ह्या बाईनं माझा वाला चेहरा लावून माझ्याकडून खूप पैसे वैटवले. मी हे याच्यातून पूर्ण बाहेर निघासाठी मी हे करून राहिलो. तुम्हाला माहीत न पडलं पाहिजे म्हणून आज मी या बाईला भेटायला आलो. नाही तर येणार नव्हतो. मी आताही त्याच्यात दूर होतो पण ही बाई एकदम माझा हात पकडला. तू आली आणि तुला खरं वाटलं. मी आतापर्यंत या बाईला ताईच म्हणत होतो. हे सगळं सॉर्ट करणार होतो मग घरच्यांना सगळ्यांना सांगणार होतो. अगं माझं असं काहीच नव्हतं. नाही आहे होतंय नाही आहे नाही. मी आत्ताच त्यांना म्हणतो तुम्हाला माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे.
नका सांगू आता मला तुम्ही. तुम्ही आता सांगू नका. तुम्ही माझ्यासोबत अक्षरशः खोटे बोलत आले आहे. मी चालली तुमचे 2 लेकरं पहा. तुम्ही काही करा, मी चालली आता, घर सोडून चालली. माझ्या जीवनाचं सर्व सत्यानाश केलं. मला वाटलं नव्हतं का तुम्ही असे निघणार म्हणून. नीता, मी तुझाच आहे, मी कोणाचा होऊ शकत नाही. मी तुझाच आहे ग. मी तुला ते सच्चाई माहीत करून देईन. आता तर मी सच्चाई माहीतच करून देते तुला. या बाईनं माझा वाला चेहरा लावला. मी या बाईसोबत कधीच नव्हतो. या बाईनं मला त्या फोटोवरून फसवलं आणि ती बाई माझ्याकडून पैसे घेत होती. मी का बरं पैसे दिले माहीत आहे, घरच्यांना माहीत नाही झालं पाहिजे म्हणून. पण माझं या बाईशी काहीच संबंध नाही ग, काहीच संबंध नाही, कवडीचाही संबंध नाही आहे. मी आता हे पूर्ण प्रकरण क्लिअर करणार होतो आणि तुला सांगणार होतो. नाही, तुम्हाला कसं आता मी खरं मानायचं नाही. मला तुमची गोष्ट आता कोणतीच कर. तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत खोटे बोलले, हेच माझ्यासाठी खोटं आहे, सगळं खोटं आहे. मी दुसऱ्याला वाईट करू, त्या बाईला मी खोटं बोलून म्हणून काय करू. तुम्हीच माझ्याशी खोटं वागले. मी कसं खरं मानणार. मी चालली आता सोडून. मी जाणार म्हणजे जाणार. मी आता बॅग भरते आणि चालली. तू सोडून गेली तर मी जगू शकत नाही. माझे 2 लेकरं आहे. असं नको करू. आपला संसार नको मोडू. ह्या गैर व्यक्तीसाठी नको मोडू. या समाजात माझावाला पूर्ण मान झुकन ग. अशी वागू नको तू. तू माझ्यावर विश्वास नाही ठेवशील तर मग कोण ठेवेल. वागताना समजलं नाही का पहिले. कसे वागले तुम्ही. नाही, मी तुला सोडून जाऊ देणार नाही. कसे जाऊ देत नाही. मी चाललीच आता सोडून. माहित नाही नीता, या बाईला तेच पाहिजे आहे. त्याचसाठी हे सत्यानाश करायसाठी आलाय आपल्या जीवनाचं हे बाई. बायको जाते सोडून, मी त्याच्या घरात मस्त मी पैशाची राणी.